प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे एक चौकट आहे आणि त्या चौकटीमध्ये आपण कुठं बसतो याचा विचार आपण करायचा। मग आदर्श पुत्र आदर्श राजा कसा असावा? श्रीरामासारखा असावा। त्या प्रभू रामचंद्रजीच्या चरित्रामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या लीलेमध्ये क्षणाक्षणाला त्या ठिकाणी काय आहे महाराज आपल्याला महत्व सांगितलंय मानवी जीवनाचं। नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे, जर नित्य नियमानं आणि नियमावलीत जर जीवन व्यतीत केलं तर निश्चितच त्या ठिकाणी जीवनामध्ये फायदा आहे। आनंद देणारं तत्व म्हणजे श्री राम प्रभू आहे। त्या भगवान परमात्म्याची कथा आपण कालपर्यंत पाहिली की स्वयंवर झालं आणि स्वयंवरानंतर त्या ठिकाणी सर्वांना आनंद झाला। आकाशाशी जडले नाते धरणी मातेची स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे जणू काही आकाशाचं आणि धरणी मातेचं नातं निर्माण झालं आणि स्वयंवर भगवान परमात्म्यानं जिंकलं। विधिवत विवाहही आपण काल पाहिला, विधिवत विवाह लावला कारण प्रभू रामचंद्रजी राजघराण्यातले आहे। मग विधिवत विवाह सोहळा त्या ठिकाणी आपण काल पाहिला। भरताला दिली मांडवी, लक्ष्मणजीला उर्मिला आणि शत्रुघ्नजीला सुतकीर्ती दिली। अशा 4 सुना घेऊन राजा दशरथ ज्या वेळेला अयोध्येला निघाले, जनकानं राजा दशरथाच्या पाया पडून सांगितलं, श्रीरामाच्या हाताला हात लावून जनकजी सांगतात की जर यदा कदाचित माझ्या सीतेकडून माझ्या जानकीकडून एखादी चूक झाली संसार प्रपंच करत असताना तर ती चूक जानकीची नसून ती चूक तिच्या बापाची जनकाची आहे, म्हणून माझ्या मुलीला क्षमा करावी। हे बापाचं अंतकरण आहे। आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये सर्व परिवार आलेला आहे, अत्यंत आनंद अयोध्यावासियांना झालेला आहे। 8-15 दिवसामध्ये आनंद कसा निघून गेला, वेळ कसा निघून गेला कोणालाही समजायला तयार नाही। त्याच वेळेला एक दिवस तिन्ही राण्या म्हणजे कौसल्यामाई, सुमित्रामाई आणि कैकेयी माता या बसलेल्या असताना राजा दशरथ त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागली। कोणाला? कौसल्यामाईला। कौसल्ये ऐक ना, मी अनेक वेळेला देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेलो असेल। राजा दशरथाचं सामर्थ्य इंद्राला, चंद्राला, वरुणाला, देवादिकांना जर संकट आलं तर राजा दशरथ इथून त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी जात होते। हे राजा दशरथाचं सामर्थ्य आहे। कौसल्या माईला राजा दशरथ सांगू लागले, ऐक ना, अनेक वेळेला मी त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी स्वर्गात गेलो असेल, देवांना मदत केली असेल, परंतु तुला खरं सांगू का, देवादिकांनी माझा जो सन्मान केला नाही तो सन्मान माझ्या व्याह्यानं म्हणजे जनक राजानं माझा केला। आणि असं बापाचं कौतुक ऐकून 4ही सुना त्या ठिकाणी रडायला लागल्या, कारण मुलीला एकच इच्छा असते, आपल्या बापाचं नाव निघावं, आपल्या पित्याचं नाव निघावं, ही मुलीची अंतकरणातली इच्छा आहे।
बापाचं कौतुक ऐकून मुलींचं अंतकरण त्या ठिकाणी गर्वानं फुगत होत. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रजीचा जो संसार आहे तो आनंदमयी झालेला आहे. कारण का होणार नाही, ज्या घरामध्ये साक्षात परमेश्वर आहे तिथं इतर ज्या गोष्टी त्या राहतात का? भगवान परमात्मा प्रगट झाले ते अयोध्येमध्ये. अयोध्या म्हणजे जिथं युद्धाचा प्रसंगच येत नाही ती अयोध्या आहे. जिथं स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी दुःख नाही. स्वप्नी हे दुःख कोणी ना देखे डोळा, कोणी ना देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा. आम्ही गाऊ आम्ही गाऊ दलिता कांडिता जेविता गे बाई. 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 झाले राम राज्य कायवणे आम्हासी, कायवणे आम्हासी. धरणी धरे पिके गाई ओळल्या मैसी. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा. आम्ही गाऊ आम्ही गाऊ दलिता कांडिता जेविता गे बाई. जेविता गे बाई. दलिता कांडिता जेविता गे बाई. जेविता गे बाई. स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. ज्या अयोध्येमध्ये स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नाही महाराज. तुमचं आमचं गाव आहे का असं स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येत नाही? गाव जाऊ द्या, तुमचं आमचं घर आहे का असं स्वप्नामध्ये सुद्धा दुःख येत नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आहे की नाही? कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख, पण दुःख मात्र प्रत्येकाला काही ना काही आहे. पण अयोध्येमध्ये एकही दुःख नाही. आणि मानवी जीवनाचं ध्येय काय बरं? परमार्थ आपण का करतो? का आपण रामकथा ऐकतो? का आपण ज्ञानेश्वरी पारायणाला बसतो? का आपण कीर्तनाला जाऊन बसतो? काय कारण आहे? याच्या पाठीमागे एकच कारण आहे की स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला दुःख होऊ नये. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जीवनाचं ध्येय आहे. आणि ते ध्येय सफल होतं कुठं? अयोध्येमध्ये. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी प्रगट होतात त्यावेळेला दुःख संपुष्टात येतं. मग प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये प्रगट होतात, तेच प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला आमच्या अंतकरणामध्ये प्रगट होतील त्यावेळेला आम्हाला दुःख कसं राहील हो? मग त्यावेळेला दुःख राहील का? ज्या वेळेला आम्हाला अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्रजी प्रगट होतील त्यावेळेला आमचं कायमचं दुःख संपून जाईल. मग अयोध्या आहे तसं आम्हाला आमचं अंतकरण अयोध्या बनवायचंय. कौसल्यामाईनं जी साधना केली असेल, म्हणजे कुशाग्र बुद्धीनं जी साधना केली असेल ती साधना आम्हाला करावी लागेल. म्हणून परमात्मा प्राप्ती, श्रीरामाचं भजन, श्रीरामाचं चिंतन आणि श्रीराम प्रभूची प्राप्ती एवढी काही सोपी नाहीये. पण या क्षणापासून प्रत्येक क्षण जर आपण त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये घातला तर निश्चितच एक दिवस असा येईल की आमचं अंतकरण जे आहे ते अयोध्या निर्माण होईल. आमची बुद्धी ती कौशल्या निर्माण होईल आणि या 10 इंद्रियाच्या रथामध्ये श्रीराम प्रभू प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती जिथं आहे ती अयोध्या आहे. आनंदामध्ये संसार सुरू आहे. आपल्या सर्व भावंडांच्या समवेत विचार विनिमयानं प्रभू रामचंद्रजी संसार करतायत. संसार चांगला असावा, आदर्श असावा. बघा, आपला जर संसार फाटका तुटका असेल ना, तर आपल्या पाहुण्या रावळ्यात आपल्याला किंमत नाही. म्हणून प्रपंच कसा असावा? श्रीमंत असावा. कारण व्यवहारामध्ये, संसारामध्ये व्यवहाराची गरज आहे. व्यवहारही पाहिजे. आणि म्हणून आपली परिस्थिती चांगली असावी. आणि परिस्थिती चांगली असली की मन लागेल. कशात? आपली परिस्थिती जर एकदम नाजूक आहे, बिकट आहे, तर मन लागेल का परमार्थामध्ये? मग हे मन जर रमवायचं असेल तर काय करावं लागेल? परिस्थिती चांगली पाहिजे. तुम्हाला उदाहरण पटण्यासाठी सांगतो. गहू सोंगायला आलेला आहे. गहू सोंगायला आलेला आहे. 5 एकर गहू असा जबरदस्त आहे, असा सुंदर वाढलेला आहे. अशा भल्या मोठमोठ्या ओंब्या आहे. 5 एकर आहे. एक काडी मोडली तर कडक्यान काडी मोडते, एवढा वाढलेला गहू आहे. हार्वेस्टर येणार होता आज, परंतु ते आलं नाही. हार्वेस्टर येणार होता आज, परंतु ते आलं नाही. मग नेमकं संध्याकाळच्या टायमाला मंदिरामध्ये भजन आहे, सगळे आलेले आहे. आणि दादा, भाऊ, अण्णा, आप्पा, तात्या सगळे बसलेले आहे भजनाला. आणि तात्याचा जो 5 एकर गहू आहे तो एकदम वाळलेला आहे, खन्नक. हार्वेस्टर येणार होतं पण ते काही आलेलं नाही. आणि पलीकडच्या मातोलठाणमध्ये कडकड कडकड विजा चमकायला लागल्या. वादळी वाऱ्याचे संकेत निर्माण झाले. इकडून सावखेड, गंगा, ढोक, नांदूर वादळी वारं सुरू झालं. विजा कडकड चमकायला लागल्या. आणि पलीकडच्या गावातून फोन आला, अहो मुसळधार पाऊस सुरू झाला. वादळ खूप आहे, लाईट गेली, मुसळधार पाऊस आला. आणि हे समजलं तात्याला. आणि तात्याच्या पुढे एक जणांना माईक ठेवला आणि तात्याला म्हणले, तात्या म्हणा अभंग. मला खरं सांगा, इमानदारीनं तात्या अभंग म्हणा. तात्या काय म्हणेल? मी नंतर म्हणतो. थांबा थांबा थांबा. हे जसं आहे ना तसंच आहे. जर संसारामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, परिस्थिती चांगली असेल, तर निश्चितच परमार्थामध्ये मन लागतं. पण ऐका, पण मी करतो हे म्हणायचं नाही. श्रीराम प्रभू त्या वेळेला प्रगट होतात ज्या वेळेला मीपणा जळून जातो. मी करतो म्हणायचं नाही. काही लोकांना मीपणाची सवय राहते. घरी जाणार नाही, संन्याशाच्याही घरी जाणार नाही. मग कोणाच्या घरी जाईल? वानप्रस्थीच्या घरी जाणार नाही. मग कोणाच्या घरी जाईल? अतिथी पाहुणा आला तर कोणाच्या घरी जाणार? गृहस्थीच्या घरी जाणार आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रजीने एक आदर्श आपल्या समोर ठेवला आहे की गृहस्थी जीवन व्यतीत करून ते कसं आनंदानं घालवायचं, सहन करायचं. माझ्या श्रीरामानं सहन केलं. मग जगाचा चालक मालक असलेला श्रीराम जर 14 वर्षाचा वनवास सोसतो, तर तुम्हाला आम्हाला दुःख मिळणारच आहे ना. कारण प्रत्येक जी गोष्ट घडत असते ती प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडत असते. गृहस्थीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. अतिथी आला तर त्याला आपल्याला भोजन अर्पण करणं आहे. नाही तुमच्याकडे भाकरी तर त्याला काय देणं आहे? पिण्यासाठी पाणी तरी देणं आहे. नाहीतर अपमानिला अतिथी नेही सुकृताची संपत्ती. तुमच्या सुकृताची संपत्ती घेऊन जातो, तुमचं पुण्य घेऊन जातो अतिथी. म्हणून गृहस्थीकडे परिस्थिती चांगली पाहिजे. गृहस्थीकडे काय पाहिजे? परिस्थिती चांगल्यापैकी पाहिजे. म्हणून चांगलं उत्पन्न मिळवावं. मी नेहमी सांगत असतो, आजही सांगेल या कथेच्या माध्यमातून, की आपण श्रीमंत झालं पाहिजे. पण जी श्रीमंती मिळवायची ती कशी पाहिजे? न्यायनीतीचं आचरण करून मिळवलेली पाहिजे. या आपल्या कथेसाठी आदरणीय गाडे महाराज
आणि आमचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद आहे. बसा. जी मिळवायचंय ते कसं, ते न्यायनीतीचं आचरण करून मिळवलेलं असावं. तुकोबारांचं एक प्रसिद्ध अभंग आहे ना, जोडून या धन. कोणासाठी तो अभंग? तो अभंग कोणासाठी? ब्रह्मचार्यासाठी, वानप्रस्थीसाठी. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणून ग्रस्तीसाठी मार्गदर्शन आहे. ग्रस्ती जीवानं कसं सहन करावं हे आम्हाला प्रभू रामचंद्रजीनं शिकवावं. प्रभूच्या चरित्रातून ते शिकण्यासारखं आहे. नारी शक्तीचं स्वरूप आहे, त्या नारीला सन्मान कसा द्यावा हेही आम्हाला श्रीराम प्रभूच्या चरित्रातून शिकता येतं. सावत्राईची आज्ञा आहे, परंतु सावत्राईची सुद्धा आज्ञा स्वप्नात मोडायची नाही हे आम्हाला श्रीराम प्रभूकडून शिकता येतं. आपलं ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी 14 वर्षाचा जरी उपवास करावा लागला तरी चालेल हे आम्हाला लक्ष्मणजीकडून शिकता येतं. म्हणजे हर सवाल का जवाब म्हणजे रामायण आहे. म्हणून आपण उद्योग व्यवसाय आपला काय जो असेल तो न्यायनीतीचं आचरण करून उद्योग व्यवसाय करावा. गृहस्थी धर्म चांगल्या प्रकारे सांभाळावा आणि चांगला गृहस्थी होऊन चांगला पारमार्थिक व्हावं आणि चांगलं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण करावं. हे सगळ्यात सोपं आहे. आपल्या वारकरी संप्रदायातील बहुतेक संत नामदेव महाराज असतील, संत सावता महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय असतील, चोखोबाराय असतील, या सगळ्या संतांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर सर्वांचा परिवार आहे. नामदेव महाराजांचा परिवार गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बाप लेक, 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 दामाना माझा बाप लेक. लाडाई गोडाई ये साई साखराई, चौघी सुना पायी नामयाच्या, दामाना मला ना बाप लेक, दामाना माझा ना बाप, दामाना माझा ना बाप लेक, दामाना माझा ना बाप. नारा विठा गोदा माता हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामाना माझा ना बाप लेक, दामाना माझा ना बाप लेक, दामाना बाप लेक, दामाना माझा ना बाप लेक. हा नामदेव महाराजांचा परिवार, असा सगळ्या संतांचा परिवार आहे. परंतु संतांनी प्रपंच करून संसार करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून परमार्थ केलेला दिसेल. त्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचं थोडंसं उदाहरण वेगळं आहे. तुकोबारायांकडे एवढी प्रॉपर्टी असताना तुकाराम महाराजांनी सगळी प्रॉपर्टी वाटून दिली त्या काळामध्ये 42 लाख रुपये.
42 लाख वाटले तुकाराम महाराजांनी. आमच्यासारख्या कीर्तन करायची मीटिंग घेतली ती चेअरमन. आमच्यासारख्या कीर्तन करायची मीटिंग घेतली. 42 लाख वाटून चाललो बरं का पोरं आम्हाला म्हणे तुकाराम महाराज. 42 लाख वाटून चाललो, पण इथून पुढं सगळ्या महाराष्ट्रात फिरा, लोक इकडून याजा सगळं हांगाडा म्हणे. साधू संतांनी तुकोबारांचं वैराग्य वेगळं आहे, पण संतांचा सर्व प्रपंच परिवार करून जबाबदाऱ्या पार पाडून साधू संतांनी काय केलं, भगवान परमात्मा आपलासा केला. नाथ महाराजांनी बघा, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भाव निळावंदी तसे पायी. 36 वर्ष भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी राहिले. नाथ महाराजांकडे श्रीमंती कमी होती का? सगळं होतं महाराज नाथ महाराजांकडे, पण तरी देखील हे मी करतो हा मी नव्हता, मीपणा नव्हता. मीपणाचा नायनाट झाला की प्रभू रामचंद्रजी प्रगट होत असतात, लक्षात घ्या. म्हणून आपला उद्योग व्यवसाय काय जो असेल तो करावा. आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये लगन पाहिजे. मग एखादा दुग्ध व्यवसाय करत असेल, शेतीला जोडधंदा चांगला आहे दुधाचा, बरोबर की नाही? शेतीला दुधाचा धंदा चांगला आहे, पण सकाळी सकाळी लवकर दूध घालायला गेला आणि दूध टाकून लगेच घरी आला तरच चांगला आहे. नाही तर मग दूध घेऊन गेला, त्याच्या किटल्या तिकडच वाळल्या, हा संध्याकाळी 6 वाजूस तर आलाच नाही, तर मग अशानं जमिनी बी विकल्या. दुग्ध व्यवसाय चांगला आहे, परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, लगन पाहिजे. त्याचबरोबर शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे आणि जगाच्या पाठीवर शेतकऱ्याचं जे मोठं मन आहे महाराज, ते कोणाचं नाहीये. ऐका बर का, संत महात्मे सोडले तर जगाच्या पाठीवर शेतकऱ्याचं जे अंतकरण आहे ते दुसरं कोणाचं नाहीये. डोळ्यासमोर चित्र आणा. एक अधिकारी होते ज्यांच्याकडं एक लहान मुलगा होतं गाडीमध्ये, आणि ती निघाली फॅमिली फिरण्यासाठी निघाली. तर रस्त्यानं लक्षात आलं पोराची दुधाची बाटली घरी राहिली. दुधाची बाटली घरी राहिली म्हटल्यानंतर गेले एका हॉटेलवर थांबले. विचारलं का हो दूध मिळेल का लेकराला, लहान लेकराला? सांगितलं हो आहे ना. किती पाहिजे? दिलं पावशेर दूध. 200 रुपये लावले बिलामध्ये. पण तेच अधिकारी ज्या वेळेला एखादं तुमच्या या बाभुळगावमध्ये आले, कुंजीर पाटलांच्या वस्तीवरती आले, विजूदादाच्या त्यांच्या वस्तीवर गेले आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या लक्षात आलं लहान लेकराची दुधाची बाटली घरी राहिली. आवाज दिला, ओ विजू भाऊ, अहो दूध आहे का तुमच्याकडं? घरात दूध शिल्लक नव्हतं, पण गावरान गाईचं दूध निघत होतं. दुपारी वासरू सोडलं, दूध काढलं आणि त्या ठिकाणी त्या लेकराला पिण्यासाठी दिलं, संग न्यायला दिलं. आणि त्यावेळेला त्या अधिकाऱ्याने विचारलं पैसे किती झाले? त्यावेळेला या कुंजीर पाटलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी सांगितलं, चेष्टा करता का गरीबाची? अहो लेकरू तुमचं काय, लेकरू आमचं काय, असं म्हणणारं जगातलं एकमेव पात्र आहे, त्याचं नाव शेतकरी राजा आहे. तो माझा बळी राजा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, शेतकऱ्याच्या मुलानं शेतीला कधी नाव ठेवायचं नसतं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कमी पाण्यामध्ये आणि कमी क्षेत्रामध्ये कसं काढता येईल याचा विचार करावा शेतकऱ्याच्या मुलानं. एखाद्या मुलानं जर 10 गुंठ्यामध्ये 10 लाख रुपयाचं पॉली हाऊस मध्ये उत्पन्न काढलं असेल तर गावातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन गाडी करावी, त्याच्या घरी जावं आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकून यावी. महाराज, ही काळाची गरज आहे. शेतीला नाव ठेवायचं नाही कधी. मी शेतीविषयी तुमच्या समोर का बोलतो तर माझ्याकडं जवळजवळ 15 एकर क्षेत्र कोरपड शेती आहे. राजस्थानमध्ये भिलवाड्याला सुद्धा आता आपलं 25 एकर कोरपड लागवड झालेली आहे. म्हणजे शेतीतून ही शेती, ही काळी आई आपल्याला काय करू शकते महाराज. म्हणून शेतकऱ्याच्या मुलानं कधी शेतीला नाव ठेवायचं नसतं, कारण ही काळी आई, ही काळी आई धन धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई. जोडती मनाची नाती, जोडती मनाची नाती,
आमची माती आमुची माणस, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस. काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडती मनाची नाती, जोडती मनाची नाती. आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस. बर, एक जणांना मला प्रश्न विचारला, महाराज बर ठीक आहे, श्रीमंत परिवार झाला तुमचा, पुढं काय? एवढा प्रपंच, ही वेल कशासाठी वाढवली संसाराची? त्याचं सुद्धा उत्तर माझ्या जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी दिलंय की एवढा मोठा वेल गेला, त्याचा वेलू गेला गगनावरी. महाराज एवढा मोठा वेल झाला संसाराचा, पण त्याचं फळ काय? त्याचं फळ सांगितलंय तुकोबारायांनी. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. संसार थाटून माटून श्रीमंत करायचा, पण त्याच्यामध्ये सुद्धा मीपणा धरायचा नाही, अभिमान नाही, अहंकार नाही. आणि मग त्या ठिकाणी श्रीराम प्रभू प्रगट होतात. आदर्श संसार प्रपंच करून प्रभू रामचंद्र जगाच्या समोर आदर्श ठेवला. प्रभूनं आदर्श ठेवलेला आहे. अत्यंत सुंदर संसार प्रभूचा सुरू झाला. आणि एक दिवस राजा दशरथानं पाहिलं, आरसा पाहिला. आरशानं सत्य परिस्थिती दाखवली. आरशानं दाखवलं की त्या ठिकाणी केस पिकलेला आहे, मुकुट तिरपा झालेला आहे. आणि मन संकेत मिळाले, आता म्हातारपण जवळ आलं. आता म्हातारपण जवळ आल्यानंतर सावध व्हायला पाहिजे. राजा दशरथानं विचार केला, आता ज्येष्ठ पुत्राच्या स्वाधीन राज्य करावं आणि म्हणून राम राजा करायचा, राम राजा होणार हे ठरलं. आणि ज्या वेळेला असं ठरलं, ज्या वेळेला असं ठरलं त्यावेळेला देवतांना पंचायत पडली. देवतांनी मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये विकल्पाला बोलवलं. काल विकल्प काय असतो तेही आपण पाहिलं. विकल्प आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी कलिंगडामध्ये प्रवेश केला. ते कलिंगड मंथरेनं खाल्लं. परिणाम बुद्धिभ्रष्ट झाली. आणि ज्या वेळेला जी कैकई श्रीराम प्रभूला एवढा लाड करणारी होती, प्रेम करणारी होती, त्या कैकईच्या अंगाला स्पर्श झाला मंथरेचा. स्पर्श झाल्यानंतर बुद्धिभ्रष्ट झाली कैकईची. मग 2 वरानं, एका वरानं श्रीरामाला वनवास, एका वरानं भरताला राज्य मागून घे. मंथरेनं कैकईच्या कानामध्ये सांगितलं, बघ ना, गुड्या उभारल्या जात आहेत, उद्या रामराजा होणार आहे, तू दासी होशील. आणि तुला तुझ्या नवऱ्याचा कावा कळाला. तू तर म्हणत होती की माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे, माझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. तुझ्या पतीचा कावा तुला कळाला का? भरत मामाच्या घरी गेलेला आहे, शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेला आहे. आणि भरताच्या गैरहजेरीमध्ये या ठिकाणी राज्याभिषेकाची तयारी आहे. हे कोण तेल टाकतंय? काही लोक भांडण साधं जर असेल तर त्याला मोठं करतात. असे काही लोक असतात. साधं साधं जरी भांडण असेल तर त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल कसं ओतावं याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे असतो. काही काहीकडे भांडणाचा फॉर्म्युला असतो. एक मावशी सकाळपासून 11 वाजेपासून शिव्या देतो संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, पण एक शिवी डबल येऊन दिली नाही.
तिला म्हणलं काय डिग्री ही? ती म्हणे डबल डिप्लोमा. फॉर्म्युला प्रत्येकाकडे काय कोणाकडे काय असेल सांगता येत नाही. जुन्या काळामध्ये आमचे वडील सांगत होते, जुन्या काळामध्ये आमच्या तिथे एक अशी व्यक्ती होती गावामध्ये बरं का. एक अशी व्यक्ती होती आमच्या गावात की जी मतदान फोडीत होती. इलेक्शनमध्ये मतदान फोडणारी एक व्यक्ती होती. म्हणजे मला आपल्याला ते इलेक्शनचं काही घेणं नाही, मला कळतं नाही काही, परंतु मतदान फोडणारी व्यक्ती मग कशी मतदान फोडीत होती. एक दिवस जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवारालाच त्यानं चॅलेंज केलं की मी तुझ्या सख्या आईचं मतदान फोडू शकतो. पैन पडली दोघांची. मग पैन पडली तर आता पूर्वी ते कागदावर होतं, चित्रावरती असायचं ना, हां पेपरवरती असायची मतदान. आणि तेवढ्यामध्ये आता ते म्हातारीला पक्का सांगून ठेवलेलं, आता मुलाला मतदान करेल का दुसऱ्याला कसं काय करेल म्हातारी, पक्का सांगून ठेवलेलं आहे छत्री मारायची बरं का, छत्री मारायची बरं का. 1000 वेळा त्या म्हातारीच्या कानात सांगितलं. आणि महाराज म्हातारी मतदानाला ज्या वेळेला निघाली, जवळ गेल्यानंतर तो व्यक्ती फक्त म्हातारीच्या कानाजवळ गेला आणि म्हातारीला म्हणला तुला माहिती आहे का त्याचं चिन्ह बदललं ना. दिलं चिन्ह सांगून आणि दिलं ना म्हातारीने ते मारून. आता तिला खरं पडलं, भोळी म्हातारी बिचारी, फुटलं ना मतदान महाराज. म्हणजे असा प्रत्येकाकडे काही ना काही वेगळा फॉर्म्युला असतो. आणि म्हणून बघा प्रभू रामचंद्रजी ज्या प्रभूवरती जी कैकई एवढं प्रेम करणारी आहे, त्या कैकई मातेची बुद्धी काय झाली, भ्रष्ट झाली. बुद्धीचे 3 प्रकार आहे. एक सात्विक बुद्धी आहे. ज्या वेळेला आमची बुद्धी भगवान परमात्म्याकडे श्रीरामाशी एकरूप आहे त्यावेळेला आमची बुद्धी सात्विक आहे. कैकईची बुद्धी सात्विक आहे, भगवंताशी एकनिष्ठ आहे. पण जी मंथरा आहे त्या मंथरेची बुद्धी राजसी आहे. मंथरेची बुद्धी राजसी आहे. राजसी म्हणजे राजसी बुद्धीचं लक्षण काय आहे, दुसऱ्याची वस्तू आपली होणं ही राजसी बुद्धीचं लक्षण आहे. काहीतरी वाईट खाणं, काहीतरी वाईट पिणं हे तमगुणाचं लक्षण आहे, आळसाचं लक्षण आहे. एक रजगुणी म्हणजे चोरी करणं हे रजगुणाचं लक्षण आहे. आता मंथरेच्या मनात एकच विचार आहे, अयोध्येचं राज्य आपल्याकडे यावं म्हणजे मला सुद्धा मोठेपण त्या ठिकाणी प्राप्त होईल. राजसी बुद्धी आहे. सात्विक बुद्धीला स्पर्श झाला राजसी बुद्धीचा, परिणामी सात्विक बुद्धी सुद्धा बिघडली महाराज. आणि म्हणून बरेच असे काही महात्मे आहे की जे स्वतःच्या पायाला हात लावून देत नाही. का? कारण आयुष्यभर काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्या डोक्यामध्ये वाईटच विचार असतात. काहीतरी वाईटाचाच विचार जे करतात ते वाईट पाप आणि ते एवढं साचलेलं असतं मेंदूमध्ये, तर ते शरीराच्या रूपानं एखाद्याच्या पायाला स्पर्श केला तर ते भोगावं लागतं, त्याला पुण्य कमी होतं. एखाद्या महात्म्याचं पुण्यवान महात्मा आहे आणि त्या पुण्यवान महात्म्याच्या पायाला जर एखाद्या वाईट विचाराच्या व्यक्तीनं जर स्पर्श केला तर निश्चितच काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? अहो पुण्यवान, त्या पुण्यवानाचं पुण्य कमी होणार आहे. आणि असे जर आपल्याला 10-5 लोक जर रोजचे भेटत गेले तर आपण एवढा परमार्थ करून उपयोग काय होणार आहे. म्हणून काही महात्म्यांचे नियम असे आहे की जे पायाला स्पर्श करू देत नाही. बरं, काही महात्म्यांचे नियम असे आहे की जे बसणं स्वतःचं आसन काहीतरी बरोबर असतात. कारण महात्म्यानं एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर महात्म्यानं गृहस्थीच्या पलंगावरती त्या आसनावरती बसू नये. म्हणून बरोबर आसन असावं. का? कारण त्या ठिकाणी जे गुण आहे, सुप्त अवस्थेमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ठिकाणी प्रवेश करत असते शरीरामध्ये. मंथरेच्या बाबतीत तसंच झालं. मंथरेमध्ये प्रवेश केला विकल्पानं, तोच विकल्प मंथरेच्या शरीरातून कैकईमध्ये प्रविष्ट झाला आणि मग कैकईची बुद्धी फिरली आणि मग कैकईला मंथरा आणखीन सांगू लागली. मंथरेनं जणू काही जाळं फेकलं आणि त्या जाळ्यामध्ये ही कैकई माता अडकली. मग मंथरेला कळून चुकलं, आता आपल्या आवाक्यात काम आलं आणि मग सांगायला सुरुवात केली, तुला माहितीये का, तुला फक्त वरचं प्रेम करतो राजा दशरथ तुझ्यावर प्रेम करत नाही. आणि तुझ्यावर जर खरं प्रेम असतं तर त्या ठिकाणी भरताला तिकडं मामाच्या गावी गेल्यावर इकडं राज्याभिषेकाची का तयारी केली असती. आता जर राम राजा झाला तर तुला दासी व्हावं लागेल, तुला दासी व्हावं लागेल.
बरं, तू म्हणशील तुझा काही फायदा असेल, माझा काय फायदा आहे बाई? मी कालही दासी होते, मी आजही दासी आहे. मंतरा बोलते, मी कालही दासी होते, मी आजही दासी आहे, पण मला फक्त तुझ्याबरोबर मला पाठवलेलं आहे. मग तुझा स्वार्थ करणं हे माझं कर्तव्य आहे, तुला चांगलं सांगणं हे माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून मी तुला बोलते बाई. आणि ज्या वेळेला कैकेयीला आता खरं पटत गेलं, सांग मंथरे काय करू मी? तू जर म्हणली विहिरीत उडी टाकतं, विहिरीत उडी टाकते. मंथरेनं सांगायला सुरुवात केली, कोप भुवनामध्ये जाऊन बस, अंगावरचे अलंकार काढून टाक. अंगावरचे अलंकार काढून टाकल्यानंतर कोप भुवनामध्ये गेल्यानंतर जोपर्यंत राजा दशरथ श्री रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत वर मागू नको. कोप भवनामध्ये जाऊन केस अस्ताव्यस्त आहे, सगळे अलंकार काढून टाकलेले, मलिन वस्त्र परिधान केलेले आहे. आणि ज्या वेळेला राजा दशरथ आनंदाच्या भरामध्ये, आता घरातला जो कर्ता पुरुष असतो, जो राजा आहे महाराज, त्याच्या अंतकरणामध्ये काही द्वेष भावना कोणाच्या विषयी नसते. संध्याकाळच्या वेळेला राजा घरी आल्यानंतर त्या ठिकाणी विचारतो, आनंद एकदम चेहरा खुललेला आहे राजाचा. का? कारण माझ्या खांद्यावरची सगळी जबाबदारी आता माझा ज्येष्ठ पुत्र श्रीराम सांभाळणार आहे. आणि राजा दशरथाचा निर्णय योग्य आहे. योग्य आहे की नाही? वयाचे 65-70, फार झालं तर 65 वर्ष, वयाचे 65 वर्ष झाल्यानंतर शास्त्र असं सांगतं की त्या व्यक्तीनं बाकीच्या संसाराच्या ज्या जबाबदाऱ्या आहे, व्यवहाराच्या जबाबदाऱ्या मुलांकडे देऊन टाकल्या पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? त्याच्या पुढे जाऊन सांगू का, 80-90 वर्षाचं, 95 वर्षाचं होईपर्यंत जर एखादं म्हातारं कपाटाच्या चाव्या कमरेला घेऊन फिरत असेल तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्याचे पुढचे 5 वर्ष वळकुटी तांब्यान मारुतीचं मंदिरच. मग सावध झालं पाहिजे योग्य वेळेला. रामकथा आम्हाला सावध करते, सावध झालं पाहिजे. बघा, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असे अनेक राजे आहे की जे सावध झाले. सनातन संस्कृतीमध्ये अशा अनेक राजे आहे की जे सावध झाले. एक जड भरत राजा होऊन गेला, तोही सावध झाला. एक गोपीचंद राजा होता, गोपीचंद राजा. माझे सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराज नेहमी सांगत असतात, गोपीचंद राजाचं ऐश्वर एवढं होतं, 7 ताळाची माडी आहे, राजमहाल आहे. 7व्या ताळावरती त्या ठिकाणी आई कौतुक पाहते मुलाचं. खाली स्नान घालायला दाश आहे, अंगाला उठणं लावतायत, आणि उठणं लावता लावता कौतुक पाहते 7व्या ताळावरून आई. ज्या वेळेला कौतुक पाहता पाहता एक विचार आईच्या मनाला स्पर्श करून गेला. कोणता हो? आईचं अंतकरण आहे. ती आई म्हणते, माझा गोपीचंद किती सुंदर आहे, किती कोमल त्याची त्वचा आहे, परंतु आज त्याला चंदन लावण्यासाठी, उठणं लावण्यासाठी दास दासी आहे. पण हाच गोपीचंद माझ्या मुलाचा देह एक दिवस सरणावर जाणार आहे, चितेवर जाणार आहे. याच विचारानं आईच्या आणि अंतकरणाला व्याधी झाली, दुःख झालं, आणि 2 अश्रू टिपकले महाराज गोपीचंदाच्या पाठीवरती पडले. गोपीचंद राजाच्या पाठीवरती अश्रू पडले. ते अश्रू गरम होते, गरम. गोपीचंद राजानं ओळखलं, आई जर आनंदी झाली असती तर अश्रू थंड असते, परंतु गरम अश्रू अंगावरती पडले. निश्चितच माझ्या माऊलीला, माझ्या आईला काहीतरी दुःख झालं. जसा गोपीचंद राजानं स्नान सोडून दिलं ना, इकडे गेला ना, हात धरले आईची. आई, सांग काय दुःख झालं तुला? कोणी बोललं का? तुला जर कोणी बोललं असेल तर त्याचा शिरच्छेद करतो. सांग आई, काय शिक्षा करू? कोण बोललं तुला? नाही राजा, आनंद अश्रू होते. नाही आई, गरम अश्रू होते, दुःखाचे अश्रू होते. आईला खरं बोलावं लागलं. आईनं सांगितलं, बाळा, तुझी नाजूक सुकोमल त्वचा आहे, परंतु एक दिवस हीच त्वचा चितेवरती जाणार आहे, डोळ्या देखत तुझं त्या ठिकाणी राख होणार आहे. सावध झाला गोपीचंद राजा. ऐश्वर सोडून वर्णन केलंय साधू संतांनी त्याचं. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, वनस्पती फुले फळे वती, बावीच्या पोखरणी
नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती. घरी कुलस्त्रिया राजी राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कसया योग सेविती. सुख सांडोनिया परियदी मदाल सा सोहम जो रे बाला. परियदी मदाल सा सोहम जो रे बाला. परियसी मदला सोहम जो रे बाला. परियसी मदला सोहम जो रे बाला. 18 भार वनस्पती, सगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया, हे सगळ्या सुखाचा त्याग करून आपल्या सनातन संस्कृतीमध्ये भगवान परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी काही महात्मे वनात गेले महाराज. राजा दशरथाने योग्य निर्णय घेतला. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे. योग्य वेळेला आपल्या मुलांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आता बाबांनो मी जे केलं ते इतके दिवस झालं, परंतु आता तुम्हाला करायचं. माझ्या कुवतीप्रमाणे मी संसार करून दाखवला, आता इथून पुढे तुमची जबाबदारी आहे. हे सुद्धा आम्हाला रामायण शिकवतं. राजा दशरथाच्या मनात विचार आला, आता राम राजा झाला पाहिजे, म्हणून राजा दशरथानं योग्य वेळेला योग्य वेळेचा उपयोग सदुपयोग करत त्या ठिकाणी आणि राजा प्रभू रामचंद्रजी राजा होणार हे जाहीर केलं. परंतु इकडं विष कालवलं मंथरेनं. कैकेयीला सांगितलं, जोपर्यंत श्रीरामाची शपथ राजा दशरथ घेत नाही तोपर्यंत 2 वर मागू नको. मंथरेला हे सिक्रेट माहिती होते की 2 वर दिलेले आहे, परंतु हिनं काही घेतलेले नाही अजून. मग कोप भवनामध्ये ज्या वेळेला कैकेयी राणी त्या ठिकाणी दुःख व्यक्त करते, राजा दशरथ संध्याकाळी घरी आल्यानंतर विचारलं, माझी लाडकी राणी कैकेयी कुठे आहे? त्यावेळेला सांगितलं कोप भवन. कोप भवन म्हटल्यानंतर राजा दशरथाच्या काळजामध्ये धस्स झालं. जवळ जाऊन विचारतात, राजा दशरथानं 2-3 शब्दाचा प्रयोग केला, जे पतीनं पत्नीसाठी करावं, प्रशंसा करावी. सुमुखी, सुलोचनी, गजगामिनी, कोकिलकंठी या शब्दाचा प्रयोग केला. आणि म्हणून या शब्दाचा प्रयोग राजाने केला, म्हणून राजा काम आहे. आपसे मुझे बात नहीं करनी असं म्हणणारी कैकेयी क्रोध आहे, आणि घे राज्य मागून म्हणणारी मंथरा लोभ आहे. काम, क्रोध आणि लोभ एकत्रित आले म्हणून राम राज्य हे 14 वर्ष लांबलं. लक्षात घ्या, 14 वर्ष रामराज्य लांबलं. ज्या वेळेला कैकेयी बोलू लागली की काहीतरी देतो काहीतरी देतो, म्हणता आतापर्यंत काय दिलं मला? काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? जे पाहिजे ते माग. घ्या रामाची शपथ. अगं श्रीरामाची शपथ, जे पाहिजे ते माग असं म्हटल्यानंतर कैकेयी मग त्या ठिकाणी हसायला लागली. आणि कैकेयीनं एक एक अलंकार कानात नाकात घालायला सुरुवात केली. आता तिला माहिती होतं रामाची शपथ घेतली, आता वचनाला फिरणार नाही. मग एका वरानं माझ्या भरताला राज्य, एका वरानं भरताला राज्य दिलं, दुसऱ्या वरानं तुमच्या श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. असं म्हटल्यानंतर हातबल झाले राजा दशरथ. अंग थरथर थरथर कापू लागले, खाली बसले, हृदयाचे ठोके वाढले, गार घाम आला राजाला. धाड दिशी पडला राजा खाली बेशुद्ध अवस्थेमध्ये. सुमंतजीला चाहूल लागली, सुमंतजी पळत आले, महाराजांना शुद्धीवर आणलं. पण पुन्हा 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 बेशुद्ध अवस्थेमध्ये राजा जात आहेत. त्यावेळेला श्रीराम प्रभूला बातमी कळाली. प्रभू रामचंद्रजी धावत आले. धावत आलेले प्रभूनं विचारलं, माता क्या हो गया? सांगितलं काही नाही, 2 वर मागून घेतली. तुझ्या बापानं दिली ते मला 2 वर. एका वारानं माझ्या भरताला राज्य मागितलं. अरे वा, भरताला राज्य. दुसऱ्या वारानं तुला 14 वर्षाचा वनवास.
माते एवढंच कारण होतं, तर तू मला बोलली असती तर मी 14 वर्ष काय तू जर म्हणली असती तर आयुष्यभर सुद्धा वनात थांबलो असतो तुझी आज्ञा म्हणून. आता राजा दशरथ अत्यंत दुर्बळ अशी परिस्थिती राजाची झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले. कैकेयीने सांगितलं उंच वस्त्र काढून ठेवा, राजमहालातले वस्त्र वनवासात चालणार नाही. वल्कल नेसवले महाराज. प्रभू रामचंद्रजी बरोबर लखनजी निघाले. लखनजी आपल्या मातेची त्या ठिकाणी आज्ञा घेण्यासाठी गेले. आपल्या आईकडे गेल्यानंतर आईनं एकच सांगितलं लखनजीला, लखन अरे तू भैया के साथ में जा रहा है, कभी स्वप्न में भी दुर्विचार मन में नहीं आने देना बेटा. स्वप्नामध्ये सुद्धा वाईट विचार भावाविषयी येऊ देऊ नको बरं. त्यावेळेला लखनजीनं आईला विचारलं, मा ए मा स्वप्न कधी पडतं ग मा, स्वप्न कधी पडतं? म्हणे बाळा झोप लागल्यानंतर स्वप्न पडतं. लखनजीनं सांगितलं, हा सुमित्रानंदन लखन, झोप लागल्यानंतर जर मला स्वप्न पडत असेल आणि स्वप्नामध्ये माझ्या श्रीरामाविषयी जर माझ्या मनात वाईट विचार येत असेल तर हा सुमित्रानंदन लखन शपथ घेतो 14 वर्षापर्यंत मी झोपणारच नाही. ही लक्ष्मणजीची प्रतिज्ञा आहे. प्रभू रामचंद्रजींनी लखनजी निघाले आणि लखनजी निघाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीला आता पंचायत पडलेली आहे. या बाबा या. प्रभू रामचंद्रजीला आता पंचायत पडलेली आहे की जनक राजाला जे वचन दिलेलं आहे आपण की तुमच्या मुलीला मी आयुष्यभरासाठी सुखामध्ये ठेवील, त्या राजा जनकाला काय सांगायचं. म्हणून सीता मातेची आज्ञा घेण्यासाठी प्रभू रामचंद्रजी सीता मातेच्या महालामध्ये जातात आणि सांगतात सीतेला, सीते अगं घड्याळ कोणासाठी बसून राहत नाही, काळ कोणासाठी थांबून राहत नाही. माझ्या मातेची आज्ञा आहे, माझ्या आईची आज्ञा आहे, म्हणून मी वनवासाला निघालो बरं का सीते. 14 वर्ष आता निघून जातील. मला निरोप दे सीते, मला निरोप दे. आणि मला निरोप दे म्हटल्यानंतर सीता माता बोलू लागली, ए निरोप कसला माझा गीता, 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 निरोप कसला माझा गीता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा गीता, निरोप कसला माझा गीता, निरोप कसला माझा गीता. जेथे राघव तेथे सीता,
जशी माणसापासून सावली दूर राहू शकत नाही, तशी तुमची जानकी तुम्हापासून दूर राहू शकत नाही, असा आग्रह सीतेनं धरला. आणि सीता मैया सुद्धा त्या ठिकाणी वनवासाला निघाली. कौसल्यामाई रडून रडून कौसल्याचे डोळे सुजले. अत्यंत अत्यंत दुःख झालेलं आहे. जो दिवस पाहायचा होता, राजमाता व्हायचं होतं, ते स्वप्न राहून गेलं. सुमंतजीला सांगितलं रथ घेऊन जा. राजा दशरथ शुद्धीवर आले. राजा दशरथाने सांगितलं माझ्या बाळांची, माझ्या श्रीरामाची समज काढा आणि रथातून घेऊन या. प्रभू रामचंद्रजी निघाले वनवासाला. सगळे अयोध्या महाराज अयोध्या वनवासाला निघाली. हे राजावरती असलेलं प्रेम आहे. राजावरती किती प्रेम असावं. अयोध्येतल्या नगरवासियांचं जे प्रेम श्रीरामावरती आहे, असं प्रेम असावं महाराज. सगळे अयोध्या निघाली. ओसाड झाली अयोध्या पाठीमाग. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पहिला मुक्काम झाला. सर्व अयोध्या बरोबर आलेली आहे. आणि त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी पहाटे 3 वाजता अंगावरती वल्कल वस्त्र आहे. पहाटे 3 वाजता प्रभूनं लखनजीला उठवलं आणि सीतामाई, प्रभू रामचंद्रजी, लखनजी पुढच्या रस्त्याला निघून गेले. सर्व लोकांना समजलं, प्रजेला समजलं की आता प्रभूनं आपला त्याग केलेला आहे. त्याच्यापैकी जे तृतीयपंथी एक वर्ग होता, त्यांनी महाराज असं म्हणतात अयोध्येमध्ये जोपर्यंत प्रभू रामचंद्रजी आले नाही तोपर्यंत ते अयोध्येत गेले नाही. अयोध्येतल्या प्रजाजनांनी पथ्य पाळलं. जर आमचा राजा, आमचा श्रीराम जर आमचा राहिला नाही तर आजपासून हा संसार, हे जीवन कशासाठी. म्हणून असं म्हणतात जोपर्यंत प्रभू रामचंद्रजी वनवासात आहे, 14 वर्षाचं पथ्य पाळलं, 14 वर्ष ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. अयोध्येतल्या प्रत्येक नरनारीनं 14 वर्षामध्ये एकाही नवीन बाळाचा जन्म नाही. हे राजावरती असलेलं प्रेम आहे प्रजेचं. प्रभू रामचंद्रजीला गुहकजी भेटले आणि गंगेच्या किनाऱ्यावरती प्रभू रामचंद्रजी आता ज्या वेळेला येत आहेत, त्या गंगेच्या किनाऱ्यावरती प्रभूचा असलेला एक भक्त गंगेच्या किनाऱ्यावरती आहे. त्याचं नाव आहे केवट. तो केवट या ठिकाणी आपल्याला आता बघायचा आहे. केवटाची भक्ती अलौकिक भक्ती आहे. केवट म्हणजे नाव हाणणारा, नाव हाकणारा. केवट म्हणजे आईल थडीहून पहिलं थडीला लोकांना नेणारा तो केवट. या ठिकाणी केवट श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाचत आहे. जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम
या ठिकाणी अत्यंत हा भावनिक प्रसंग आहे. आपल्या समोर सुंदर अशी झाकी दर्शन आमचे राजू आप्पा यांनी सुंदर या ठिकाणी झाकी दर्शन दाखवलं. ज्या वेळेला केवट आपली नाव घेऊन, नावेचा दोर केवटानं झाडाला बांधलेला आहे. भगवान परमात्मा केवटाच्या नावेजवळ आले, त्यावेळेला केवटाला सांगितलं, ए केवट, जाना गंगा पार हमें खडे हम तीन जने, जाना गंगा पार हमें खड़े हम तीन जने, हमें गंगा की उस पार जाना है. तुझ्या नावेमध्ये आम्हाला पहिलं तीराला सोड. त्या वेळेला केवटाच्या मुखातले शब्द आहे, तुम्हाला पहिलं तीराला जायचं. एक काम करा, इथून 2 किलोमीटर वर जायचं. तिथं जरा पाणी कमी आहे, त्या पाण्यातून तुम्ही पलीकडे जाऊ शकता. त्यावेळेला लखनजीला राग येतो. लखनजी म्हणतात, हे केवट क्या बोल रहा है तू, ऐसा बोलता है, ये नाव तेरे पास है, ये नैया तेरे पास है. त्यावेळेला लक्ष्मणाचा राग येतो केवटाला. केवट म्हणतो, लखनजी तुम्ही शांत बसा. 2 माणसं बडबड करत असताना, विचार विनिमय करत असताना तिसऱ्यांमध्ये तोंड घालू नये. मग अशा वेळेला प्रभूला त्याचं रहस्य समजलं. हा केवट कोण आहे? हा केवट महाराज भगवान विष्णू परमात्म्याच्या दर्शनाला येणारा एक कासव आहे, जो केवट म्हणून जन्माला आलेला आहे. त्याही वेळेला भगवंताच्या सानिध्यामध्ये होता. तुम्ही एक प्रमाण ऐकलंय, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. ऋषी मुनी साधू संत हे भगवान परमात्म्याचा ज्या वेळेला अवतार व्हायचा, त्यावेळेला सगळे येत असतात, पुण्यवान महात्मे येत असतात. हा कासव आहे केवट, आणि म्हणून तो आता नावाडी होऊन आलेला आहे. त्याही वेळेला भगवान परमात्म्याची दर्शनाची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे. तीव्र तळमळ जिज्ञासा अंतकरणामध्ये आहे, आणि आज ती जिज्ञासा केवटाची पूर्ण होणार आहे. म्हणून केवट म्हणतो, लक्ष्मणजीचा रागराग का करतात? केवट का रागराग करतो लक्ष्मणजीचा? तर लक्ष्मणजी हा शेषाचा अवतार आहे, आणि भगवान विष्णू परमात्मा शेषावरती शयन करत असताना केवट ज्या वेळेला दर्शनाला यायचा तो कासव, त्या वेळेला विषाचा पुस्कारा मारायचा. हा त्यावेळेला राग यायचा, आणि म्हणून आज चालून संधी केवटाच्या घरी आलेली आहे. प्रभू रामचंद्रजी स्वतः घरी आलेले आहे, पण केवटानं आड घातली. देवा, मी तुम्हाला पहिलं तीराला सोडतो बर का, पण फक्त एक काम करा, मला तुमच्या पायाचा महिमा माहिती आहे. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. देवा, मी तुमच्या चरणाचा महिमा मला माहिती आहे. तुमच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला, दगडाची बाई झाली. माझ्या नावेला तर हजारो फळ्या लावलेल्या आहे. एका फळीपासून जर एक स्त्री निर्माण झाली तर एवढ्या सांभाळू कशा? आणि म्हणून दोष तुमचा नाहीये प्रभू, दोष तुमच्या पायाच्या रजकणाचा आहे. ते रजकण जर स्वच्छ धुवून टाकले तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणून केवटानं अगोदर प्रभू रामचंद्रजीचे पाय स्वच्छ केले, घरून जाऊन काठवट आणली. त्या काठवटीमध्ये भगवंताचे चरण धरायला लावले, आणि महाराज चरणाचे रजकण त्या ठिकाणी. केवटाचा ध्यास एकच आहे, प्रभू रामचंद्रजीच्या पायाचं तीर्थ आपल्याला मिळावं, जे तुम्हाला आम्हाला शुद्ध करणार आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल आणि त्या परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या चरणाचं तीर्थ घ्यावं लागेल. आणि म्हणून ते तीर्थ मला मिळावं ही अपेक्षा आहे. बरं, ते तीर्थ भांड्यामध्ये पात्रामध्ये नाही त्या ठिकाणी ठेवलं का, काठवटीमध्ये ते तीर्थ पाणी त्या ठिकाणी जिरावं महाराज, आणि ते सगळ्या परिवाराला उपयोगात यावं म्हणून काठवट आणली आणि प्रभूला पाय धरायला लावला. बरं, एक पाय स्वच्छ केला की दुसरा पाय त्या ठिकाणी खाली ठेवला, पुन्हा दुसरा केला वर की त्या ठिकाणी पहिल्याला वाळूची कण चिकटायचे. मग देवाला सांगितलं, देवा एक काम करा, एका पायावर उभं राहा. एक पाय वर केला
आणि एका पायावर असं लंगडं होऊन देवाला उभं केलं महाराज. आणि महाराज एका पायावर ज्या वेळेला एखादी व्यक्ती उभे राहते त्यावेळेला ती एक गोष्ट शोधत राहते. तिचं नाव काय आहे? आधार. एका पायावर ज्या वेळेला आपण उभा राहतो त्यावेळेला कोण काय शोधतो आपण? आधार. आणि लांबचा का जवळचा? जवळचा आधार. आता देवानं एक पाय वर केलेला आहे श्रीराम प्रभूनं, आणि प्रभू रामचंद्रजीला सगळ्यात जवळचा आधार कोण आहे? केवट आहे. केवटाचं मस्तक आहे. देवाला सांगितलं, देवा बॅलन्स जायला लागला का? डगमग डगमग तुमची नौका डगमगायला लागली का देवा? आता एक काम करा देवा, आधार घ्या ना माझ्या मस्तकाचा. केवटाच्या दोन्ही डोक्यावर दोन्ही हात आहे प्रभूचे, आणि पायाचं तीर्थ केवट घेतो. किती मोठा भाग्यवान आहे तो. आणि त्या केवटानं भगवान परमात्म्याकडे मागणी केलेली आहे, देवा आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला नौकेतून पहिलं तीराला सोडतो, आणि ज्या वेळेला स्वच्छ पाय धुतले ना केवटानं भगवान परमात्म्याला नावेमध्ये चढताना देवाला एक विनंती केली, देवा एक काम करा ना देवा, माझं एक म्हणणं ऐका ना. काय म्हणणं? केवट असा आडवा खाली झोपला आणि प्रभूला सांगितलं, देवा माझ्या अंगावरून पाय ठेवून मग नावेत जा ना. काय याच्या पाठीमागे हेतू? माझ्या अंगावर पाय ठेवा मग नावेत चढा ना. त्यावेळेला प्रभूनं विचारलं, का बरं असं का म्हणतो? त्यावेळेला केवटानं दिलेलं उत्तर सुंदर आहे. केवटानं सांगितलं, देवा माझ्या अंगावर पाय ठेवून जा, याचा अर्थ माझा अभिमान तुडवा, माझा अहंकार तोडवा. कारण हा अहंकार, हा अभिमान जर तसाच राहिला तर मी उद्या परवा आवाज देऊन सांगेल, पठ्ठ्याच्या नावेमध्ये राम येऊन गेले, पठ्ठ्याच्या नावेमध्ये सीता माता येऊन गेली. मी माझ्या पाहुण्या रावळ्यांना अभिमानानं सांगू नये म्हणून देवा माझा अभिमान तोडवा, माझा अहंकार संपवा. आणि मग असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला अति आनंद झाला. केवटाला त्या ठिकाणी वरदहस्त आशीर्वाद दिला आणि भगवान परमात्मा नावेमध्ये चढले. नाव घेऊन केवट ज्या वेळेला पहिलं तीराला जातो, पलीकडं नेलं. मग पलीकडं नेल्यानंतर सोडून द्यावं ना, सोडवलं नाही. मग पुन्हा नावेचं तोंड पाठीमागं वळवलं, पुन्हा या कडेला नाव आणली. देवाला वाटलं काही याचं विसरलं असं, पुन्हा इकडून पुन्हा वळवली, पुन्हा त्या कडेला नेली, पुन्हा त्या कडेहून या कडेला आणली. आणि प्रभूनं विचारलं, हे केवट ऐसा क्या कर रहा है? त्यावेळेला प्रभूनं सांगितलं, केवटानं सांगितलं, देवा तुम्हाला 3 वेळाला पलीकडं नेलं आणि 3 वेळाला अलीकडं आणलं तर तुम्हाला त्रास व्हायला लागला. तुम्ही आम्हाला किती वेळेला नेलं, किती वेळेला आणलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपयाचारे पाहे मुरारे. किती वेळेला आमचे हेलपाटे झाले, किती वेळेला आमच्या येर झारा झाल्या देवा. म्हणून देवा आता एक काम करा, मी तुम्हाला पहिलं तीराला सोडलं, मी उतराई काही घेणार नाही, परंतु हे प्रभूजी माझी सुद्धा प्रभूजी प्रभूजी नाव किनारे लगाम, प्रभूजी नाव किनारे लगाम, प्रभूजी किनारे लगाम, प्रभूजी नाव किनारे लगाम, प्रभूजी नदिया गहरी नाव पुरानी, डुबता डुबता ही तलाव, डुबता
डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी डगमग डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी अयोध्येचा श्रीरामा बिगी बिगी रावरी अयोध्येचा श्रीरामा बिगी बिगी रावरी अयोध्येचा श्रीरामा बिगी बिगी रावरी डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी रावरी पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी रावरी पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी रावरी पंढरीच्या पांडुरंगा डगमग डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी डगमग डगमग डोले माझी पाण्यावरी नावरी गंगागिरी बाबा बिगी बिगी धावरी गंगागिरी बाबा तुम्ही बिगी बिगी धावरी गंगागिरी बाबा तुम्ही बिगी बिगी रावरी गंगागिरी बाबा तुम्ही बिगी बिगी रावरी नदिया गहरी नाव पुराणी डुबता डुबता तराव प्रभुजी 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 नावती राहिला प्रभुजी नावती राहिला प्रभुजी नावती राहिला प्रभुजी नावती राहिला पुन्हा तुम्ही वनवास संपल्यानंतर मला भेट दिल्याशिवाय राहू नका असं वचन मात्र केवटानं घेतलं. आपल्या बरोबर आपल्या परिवाराचा केवटानं काय केला, भगवान परमात्म्याच्या हातानं उद्धार करून घेतला. आपला सुद्धा आपल्या परिवारात समवेत उद्धार व्हावा, आपल्यावरती सुद्धा त्या प्रभू रामचंद्राजीची कृपा व्हावी, आपल्यावरती सुद्धा भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. असा गोड केवटाचा भावनिक असलेला प्रसंग ज्या मुलींनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्या आप्पांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. चला चला तुम्ही चला. प्रभू रामचंद्रजी केवटाच्या ऋणात प्रभू राहिले, कारण भगवान परमात्मा भक्ताच्या ऋणात आहे. म्हणून आपण जर एक पाऊल भगवान परमात्म्याकडे जात असू, चला आपण जर एक पाऊल देवापर्यंत देवाकडे टाकलं तर देव 10 पावलांना आपल्याकडे येत असतो. आज केवट अनंत जन्मीपासून पुण्य संचय करतो. एकाएकी केवटाला भगवान परमात्म्याची श्रीरामाची आली नाही, मग अनंत जन्मीची पुण्याई केवटाची होती, त्याचं फळ त्याला मिळालं. भगवान परमात्मा सीता मैया प्रभू रामचंद्रजी लखनजी परमात्मा समवेत लखनजी आणि सीता मैया ज्या वेळेला गंगेच्या पहिल्या तीराला जातात, विविध आश्रमांमध्ये प्रभू भेटी देतात. त्याच्यामध्ये अत्री ऋषींचा एक आश्रम आहे, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले. अनुसया मातेनं
दिव्य वस्त्र दिले सीता मातेला आणि त्या ठिकाणी पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला अनुसया मातेनं. अत्री आणि अनुसया माता. अत्री म्हणजे कोण? त्रिगुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था आहे ते अत्री. आणि द्वेषरहित जीची अवस्था आहे ती अनुसया. एक आहे असूया, एक आहे अनुसया. असूया म्हणजे द्वेषयुक्त, पोटामध्ये काहीतरी काळं पांढरं असणं त्याला असूया म्हणतात. कोणी काही जरी केलं तर चांगलं न वाटणं याला असूया म्हणतात. काही घेतलं एखादीनं, आता एवढ्या महागाईच्या काळामध्ये जरी एखादा सोन्याचा दागिना घेतला तर हिनं म्हणावं बेंटेक्सचा असं, म्हणजे याला काय म्हणायचं? असूया म्हणायचं. आता माता भगिनींना सुवर्ण अलंकार आवडतात आणि त्यांचं ध्येय तेच असतं. पण ध्येय सोनं सुवर्णाच्या अलंकार नसावे महाराज. भगवान परमात्मा जीवनाचं ध्येय असावं. आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय परमात्मा आहे. आपल्या जीवनाचं ध्येय श्रीराम असावा. नाही तर मग माता भगिनींना आनंद होतो. आमच्या तिकडे एका मावशीनं एक दागिना बनवला, नथ बनवली, नथ नाकातली. आणि नथ बनवली ती महाराज विचारलंच नाही कोणी. सकाळ झाली तरी कोणी विचारलं नाही, दुपार झाली तरी कोणी विचारलं नाही, संध्याकाळ झाली कोणाच विचारलं नाही कधी आणली बाई. आणि तेवढ्यामध्ये मग हिनं एका कुत्रीच्या शेपटीवर पाय दिला. ती कुत्री म्हणे कॅंग कॅंग काय करते म्हणे 2 तोळीची. म्हणजे हौस असते, परंतु ध्येय मात्र परमात्मा असावा, श्रीराम ध्येय असावा. अनुसया मातेनं पतिव्रता धर्माचा उपदेश केला. द्वेषरहित जी बुद्धी आहे तिचं नाव अनुसया आहे. आणि अत्री म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था आहे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय प्रगट होतात. ब्रह्म विष्णू आणि महेश याचं एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. असा अत्री अनुसयांचा आश्रम आहे. आणि प्रभू वनवासात आले हे पुण्यवान माणसाला महात्म्यांना सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी भेटी देत 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 प्रभू ज्या वेळेला आता वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये आले, ज्या वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये आपापसातलं वैर विसरलेले महाराज, सर्पाच्या फण्याच्या सावलीमध्ये उंदीर खेळतोय. साप आणि उंदीर वैर विसरले. सर्प आणि वैर त्या ठिकाणी उंदीर वैर कुठं विसरू शकतात? फक्त साधूच्या आश्रमामध्ये. एकमेका लागती पाया रे. एकमेकाच्या पाया पडे जन एकमेका. कुठं बरं? पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरच्या लोकांमध्ये अभिमान नाही. जी देवाची भूमी आहे, जी संताची भूमी आहे, तिथं आपापसातलं वैर विसरले महाराज. हाडवैर आहे, हाडवैर. सर्पाचं आणि उंदराचं हाडवैर आहे की नाही? लांडग्याचं आणि शेळीचं हाडवैर आहे. पण ते हाडवैर सुद्धा विसरून गेली. हाडवैर ज्या ठिकाणी विसरले जातात, हाडवैर कशाला म्हणतात माहिती? बगड्याचं आणि माशाचं काय हाडवैर आहे. प्रयोग करून बघा. बगड्याचं हाड घ्यायचं, मेलेल्या बगड्याचं हाड घ्यायचं आणि माशाचं हाड घ्यायचं. ते दोन्ही हाडं एका पेटीमध्ये पॅक करून ठेवायचे. कालांतरानं माशाचं हाड पगळून जातं. पगळून जातं का? कारण हाडवैर आहे. अजून हाडवैर सांगू का तुम्हाला? लांडगा आणि शेळीचं काय आहे? हाडवैर आहे. लांडग्याच्या कातडीपासून तबल्याचा डग्गा बनवला आणि शेळीच्या कातडीपासून तबल्याची वाजणारी चाट बनवली. 3ऱ्या मजल्यावरती चाट ठेवायची वर, तळमजल्यामध्ये त्या ठिकाणी डग्गा ठेवायचा. डग्ग्यावरती थाप मारली 3ऱ्या ताळातली त्या ठिकाणी ती चाट फाटली पाहिजे. याला म्हणतात हाडवैर. परंतु हे हाडवैर ज्या ठिकाणी विसरल्या गेले तो वाल्मिक ऋषींचा आश्रम आहे. मग वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू थांबतात. अनेक महात्मे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला येतात. आणि मग आता वाल्मिक ऋषींना विचारतात रस्ता. जग निर्माण करणारा जो परमात्मा आहे तो साधूला रस्ता विचारतो महाराज.
आदर्श आहे तुमच्या आमच्या समोर ठेवलेला. देवाला माहित नव्हतं की आपणच निर्माण केलेलं आहे सगळं. पण वाल्मिक ऋषीला का रस्ता विचारला, सुरक्षित मार्ग का विचारला? कारण आपल्याला सुद्धा विचारायचा आहे मार्ग. कोणाला? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता काही कोठे. संतांना मार्ग विचारायचा आहे. काही म्हणले संतांना विचारण्याची काय गरज आहे? अहो देवानं विचारलं म्हणून आपल्याला विचारायचं आहे. संतांना विचारण्याची काय गरज आहे? आम्हाला काय मनाचा मार्ग कळत नाही का? ज्ञानोबरांनी खंडन केलं. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. मनाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला त्याचं खंडन होणार. मग महाराज जो संतांनी मार्ग दाखवला, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधन, तेने साधती साधन. तेने साधती साधन, तेने साधती साधन. म्हणून मार्ग विचारला वाल्मिक ऋषीला. 4 शिष्य दिले. बरोबर 4 शिष्य दिले. 4 शिष्य कशाचं प्रतीक आहे? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. आणि दुनिया को रस्ता बताने वाला आज एक महात्मा को रस्ता पूछता है. असं भगवान परमात्मा ज्या वेळेला 4 शिष्यांसमवेत आले. हा मार्ग सुरक्षित आहे. कोणता मार्ग सुरक्षित आहे? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. सुरक्षित मार्ग कोणता आहे? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. हा मार्ग सुरक्षित आहे. आणि त्या मार्गाने प्रभू रामचंद्रजी, लखनजी आणि सीतामय्या निघाले. आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी दुपारची वेळ झालेली, थकलेले भागलेले प्रभू रामचंद्रजी एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. झाडाखाली बसल्यानंतर महाराज वृक्ष होता. महाराज खूप मोठा वटवृक्ष होता, पिंपळाचा वृक्ष होता. पिंपळाचा वृक्ष होता आणि त्या पिंपळाच्या वृक्षाच्या कडेला एक वेल उगलेली होती. पिंपळाचा भला मोठा वृक्ष आणि वेल उगलेली आहे एक. आणि महाराज लक्ष्मणजी गेलेले कंदमुळं आणण्यासाठी. दुपारच्या जेवणासाठी काहीतरी बघावं लागेल ना. कंदमुळं आणण्यासाठी लक्ष्मणजी गेलेले आहे. आणि ती वेल पाहिली सीतामातेनं. प्रभू आनंदित आहे, सीतामय्या आनंदामध्ये आहे. आणि प्रभूनं तो वृक्ष पाहिला आणि त्या ठिकाणी ती वेल पाहिली. ती वेल अशी गुंडाळत गेलेली होती त्या झाडाला. त्यावेळेला प्रभू रामचंद्रजी म्हणले, सीते हे जानकी, हा वृक्ष किती भाग्याचा ग की ज्याला अशी वेल मिळाली. हा वृक्ष किती भाग्याचा ज्याला अशी वेल मिळाली. त्यावेळेला सीता म्हणते, नाही हो स्वामी, वृक्ष भाग्याचा नाही, वेल भाग्याची की तिला असा वृक्ष मिळाला. प्रभू रामचंद्र म्हणतात वृक्ष भाग्याचा. सीतामाता म्हणते नाही, वेल भाग्याची. वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची. तेवढ्यात लखनजी आले फळं घेऊन, कंदमुळं घेऊन. आणि त्यावेळेला, ए लखन इधर आ, तू बैरागी आहे, तू साधू आहे रे, तू सही बता, तेरी भाभी कह रही है ये वृक्ष भाग्याचा. आणि मी म्हणतो वृक्ष भाग्याचा, ती म्हणते वेल भाग्याची. भाग्याचं कोण? त्या वेळेला लक्ष्मणजीनं उत्तर दिलं, दादा खरं सांगू का, वृक्षही भाग्याचा नाही आणि वेलही भाग्याची नाही. मग भाग्याचं कोण? या वृक्षाच्या आणि या वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा लक्ष्मण भाग्याचा. हे एकमेकाचं एकमेकावरती असलेलं प्रेम आहे. वनात आहे, अरण्यात आहे,
पण तरी देखील क्षणभर सुद्धा भावाला विसरत नाही ते लखनजी. आणि क्षणभर सुद्धा पुढे गेल्यानंतर गंगेचं ते पाणी पाहिलं, निळ्या रंगाचं ते पाणी पाहिलं आणि प्रभू रामचंद्रजी एकाएकी रडायला लागले. हुंदके देऊन प्रभू रडतायत. त्यावेळेला लखनजी सीता मातेजवळ गेले. सीता मातेला म्हणतात, भाभी आपने कुछ कहा भैया से? नहीं. प्रभू रामचंद्रजीकडे गेल्यानंतर प्रभूला विचारलं, तबीयत बिगड़ गई भैया? नहीं. तबीयत बिगड़ गई? नहीं. क्या हो गया फिर? ओ अरे लखन कुछ नहीं रे, वो गंगा मैया का पानी देखा, ये जल देखा ना मैंने, ये नीले रंग का जल देखा ना मैंने, तो मुझे मेरे भरत की याद आ गई. हे निळ्या रंगाचं पाणी पाहिलं मी, मला माझ्या भरताची आठवण झाली. या पाण्याचा रंग माझ्या भरताचा श्याम वर्ण अरे सारखाच आहे रे, माझ्या भरताची मला आठवण झाली. इथं प्रभूचं सावत्र भावाबद्दल पहिलं प्रेम प्रगट झालं. तिकडं ही तीच अवस्था आहे. तिकडं राजा दशरथ ज्या वेळेला सुमंतजी पुन्हा आले, रथ मोकळा आला आणि त्यावेळेला राजा दशरथ हतबल झालेली आता परिस्थिती आणि नाजूक आहे राजाची. श्रीराम प्रभूची आणि लखनजीची सीता मैयाची वाट पाहून पाहून त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतायत. अशा अवस्थेमध्ये एक दिवसाची घटना. आता एक दिवसाची घटना. कौसल्ये, आवाज दिला राजा दशरथानं, कौसल्ये, हे कौसल्ये, इकडे कौसल्ये, कौसल्ये. धावत आल्या कौसल्यमाई. क्या हो गया महाराज? ते बघ, ते बघ, ते बघ, समोरच्या भिंतीवर मला एक चित्र दिसतंय. ते बघ. काय चित्र दिसतं महाराज? अहो ती भिंतच आहे. तुमचं वय झालं ना आता, त्याच्यामुळे दिसत नाही. भिंतच आहे. नाही कौशल्य, ते बघ समोरच्या भिंतीवर मला एक चित्र दिसतं. काय दिसतं? ते बघ, झाडावर बसलोय मी, धनुष्याला बांध लावून. ते बघ कौशल्य, धनुष्याला मी बांध लावलेला आहे. ते बघ, बुडबुड 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 पाण्याचा आवाज आला. कौशल्य, ते बघ, पाण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मी अचूक बांध सोडला. कौशल्य, ते बघ, सुसू सुसू करत बांध निघाला आणि वाचवा हो वाचवा असा आवाज आला. कौशल्य, ते बघ, ते बघ, हे ब्राह्मण कुमार 22 वर्षाचं वय आहे. ते बघ खाली पडला पाण्यामध्ये. तो बघ, तो बघ, रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्त सांडतंय बघ. सरसर सरसर खाली उतरलो, चालत गेलो जवळ. त्यानं विचारलं कोण? मी सांगितलं राजा दशरथ आहे. मी विचारलं तू कोण आहे? त्यानं सांगितलं श्रावण बाळ आहे. जवळच्या झाडाखाली माझे आंधळे आईबाप बसले, त्यांना तहान लागली म्हणून पाणी नेण्यासाठी आलतो. पण तेवढ्यामध्ये महाराज महाराज वाईट झालं हो, तुमचा बाण आला. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी, आसवे आणुनी नयनी तो वदला मी अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा शर आला तो सावनी आला काळ दिवळला श्रावण बाळ. कौशल्य, मला समोरच्या भिंतीवर चित्र दिसतंय. केलेलं कर्म राजाला दिसत होतं.
आणि असं म्हणता 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 केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती राम राम कहे राम राम कहे राम राम कहे राम 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 म्हणत अयोध्येचा राजा दशरथानं प्राण सोडलेला आहे. बघता बघता सगळीकडे वार्ता पसरली. तातडीचा निर्णय तातडीचा निरोप भरताला आणि शत्रुघ्नजींना पाठवण्यात आला. परंतु येण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत अंत्यविधी होऊन गेला. अयोध्येवरती दुःखाचं सावट निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी भरतजी आणि त्या ठिकाणी शत्रुघ्नजी आल्यानंतर भरतानं वृत्तांत विचारला, हे कसं घडलं कसं घडलं. मंतरेमुळं घडलं म्हटल्यानंतर कैकईमुळं घडल्या म्हटल्यानंतर कैकईमुळं हे सगळं घडलं. लाज वाटते तुला मला आई म्हणण्याची. मंतरेमुळे हे सगळं घडलं. कंबरड्यात लात घालली मंतरेच्या आणि भरतानं त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. दादा श्रीरामा मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या श्रीरामाला भेटण्यासाठी जातोय असं म्हणून भरत आणि त्याचा सर्व मित्रमंडळी आणि अयोध्येतले काही मंडळी आणि प्रभू रामचंद्रला भेटण्यासाठी आले. चित्रकूट पर्वतावरती भरत भेट झाली. भरताला समजावून सांगितलं, हे भरत तू राज्य कर. 14 वर्ष आईचं त्या ठिकाणी मनोगत आहे ते खरं करण्यासाठी मी आलोय आणि पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने पुढेही बहुत करणे आहे. या न्यायाप्रमाणे 14 वर्ष शासन कर. आणि म्हणून भरतानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रच्या खडावा घेतल्या आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीचं स्मरण करून राज्य करतात. ती राम भरत भेट सुद्धा अलौकिक स्वरूपाची आहे. प्रभू रामचंद्रजी सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी नाशिकमध्ये पंचवटीमध्ये येऊन राहू लागले. लक्ष्मणजीनं सुंदर पर्णकुटी त्या ठिकाणी बनवली आणि पर्णकुटीमध्ये त्या ठिकाणी कंदमुळं फळं लक्ष्मणजीनं आणायचे. प्रभू रामचंद्रजीनं आणि सीतामय्यानं त्या ठिकाणी थांबायचं. प्रभूच्या सेवेमध्ये लखनजी आहेत. एक दिवस इंद्रपुत्र जयंत यानं त्या ठिकाणी सीतामातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याच ठिकाणी प्रभूनं दरबाचा त्या ठिकाणी बाण सोडला आणि कावळ्याच्या रूपामध्ये आलेला तो जयंत त्याचा एक डोळा फोडून टाकला. असे अनेक दिवस त्या ठिकाणी गेल्यानंतर आता त्या ठिकाणी एक शूर्पणखा नावाची रावणाची बहीण आलेली आहे आणि तिनं ज्या वेळेला या 2 सुंदर पुरुषांना पाहिलं, आता भगवान परमात्मा आहे तो ज्याचं रूप पाहिल्यानंतर सर्व भाळणारच आहे. तुझे निडळी कोटी चंद्रप्रकाश म्हटलेला आहे. आणि म्हणून भाळलेली शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणजींनी सांगितलं श्रीरामाकडे जा. श्रीरामाकडे गेली, मला तुमच्या बरोबर विवाह करायचा आहे. श्रीरामानं सांगितलं माझा विवाह झालेला आहे, आता माझ्या भावाबरोबर विवाह कर. पुन्हा लक्ष्मणजीकडे आली, पुन्हा श्रीरामाकडे गेली आणि आता या स्त्रीमुळं म्हणजे सीतेमुळं जर आपला त्या ठिकाणी विवाह होत नसेल तर हिला संपवलेलं बरं. म्हणून सीता मातेच्या अंगावरती तिनं ज्या वेळेला झडप घातली त्यावेळेला प्रभू रामचंद्रजीने आदेश दिला, लखन इसके नाक और कान काट दो. त्यावेळेला नाक कान कापून टाकले शूर्पणखेचे. ओरडत 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 रावणाकडे गेली आणि रावणाला एकाचं 2 सांगून रावणाला सांगू लागली, अतिशय सुंदर स्त्री आहे, तुझ्या राज्यामध्ये शोभणारी आहे, म्हणून तू तिला चोरून आण. रावणानं आता त्या ठिकाणी मारीच मामाशी संपर्क साधला. रावणाचा असलेला मामा मारीच मामाला सुवर्ण मृगाचं रूप धारण करायला लावलं आणि सुवर्ण मृग मारीच मामा झाले. मारीच मामाला माहिती होतं बिगर टोकाच्या बाणावर 400 योजन दूर पाठवलेलं तर श्रीरामानं. मग आता काय करायचं? मग 400 योजन दूर पाठवलं. अगोदर माहिती आहे श्रीरामाची ताकद काय आहे, परंतु आता रावणा पुढं नावीलाच झाला. कारण रावणानं सांगितलेलं होतं जर तू माझं काम ऐकलं नाही तर मी तुला या क्षणाला मारीन. मग मारीच मामानं विचार केला, राक्षसाच्या हातून मारण्यापेक्षा देवाच्या हातून मारू. आणि म्हणून सुवर्ण मृग मारीच मामा झाले. आणि मारीच मामा त्या ठिकाणी ती हरिण इकडून तिकडं उड्या मारत मारत त्या ठिकाणी सीतामातेनं पाहिलं, हे सुवर्ण मृग मला पाहिजे. त्या श्री हट्टापोटी प्रभू रामचंद्रजी धनुष्याला बाण लावून निघाले आणि त्या ठिकाणी बाण जिथं जिथं मारला त्या हरिण बाण अंगाला लागून देत नव्हतं. याच गोदावरी माईच्या तीरातीरानं हरिण पळत गेलं. पहिलं ठाण म्हणजे जिथं गुडघा टेकवाला प्रभूनं ते कोकम ठाण, बाजा ठाण, भामा ठाण, नागम ठाण, हे जे ठाण झालं ते प्रभूनं गुडघा टेकवलेला आहे. याच जागेवरून प्रभू रामचंद्रजी गोदावरी माईच्या तीरानं चालत गेले. नेऊर गावला नक उडवलं आणि काय गावला या ठिकाणी रामेश्वर धाम या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त झाला. तिथून त्या मारीच मामानं आवाज दिला, लखन धाव. तो आवाज
सीता मातेनं ऐकला. सीता मातेनं लखनजीला त्या ठिकाणी सांगितलं, तुमचे भाऊ संकटात आहे, तुम्ही त्यांना शोधण्यासाठी जा. त्यावेळेला लखनजीनं सांगितलं, माझे दादा म्हणजे ब्रह्मांड नायक आहे. माझ्या भगवंतानं, माझ्या श्रीरामाने विश्व निर्माण केलेलं आहे. अनंत वेळेला निर्माण करू शकतो, अनंत वेळेला मोडू शकतो, काही काळजी करू नका. त्यावेळेला सीतेनं 1-2 शब्द वाईट वापरले. तुमच्या मनात माझ्याविषयी काहीतरी काळं पांढरं होतं म्हणून तुम्ही वनामध्ये आले, हे शब्द वापरल्यानंतर लक्ष्मण रेषा ओढली. सीतानं सांगितलं, सीते भाभी या रेषेच्या पुढे यायचं नाही. लक्ष्मण रेषा ओढली आणि त्या ठिकाणी प्रभूकडं लक्ष्मणजी निघून आले. त्यावेळेला रावणानं कावा साधला. साधू वेशामध्ये, वाढलेली दाढी, गळ्यामध्ये माळा, गंध लावलेला, अशा अवस्थेमध्ये भिक्षाम देही म्हणून धावत आला रावण. आणि रावणानं भिक्षा त्या ठिकाणी मागण्याचं कबूल केलं. आणि ज्या वेळेला फळं घेऊन गेली, रावण त्या ठिकाणी लक्ष्मण रेषा ओलांडत नाही. तू जर मला भिक्षा वाढली नाही या रेषेच्या बाहेर येऊन तर तुझं सत्व हरण होईल असं सांगितलं. सीता मातेनं भिक्षा वाढण्यासाठी गेली, सीतेचं हरण झालं. का झालं? लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं. जी लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा आहे. आज आमच्या मुलींनी जर मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्यांचं हरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मर्यादेचं उल्लंघन नसावं. आणि त्या ठिकाणी सीता मातेला रावणानं चोरून नेलं. चोरून नेत असताना एक अलंकार खाली काढून टाकलं. एका जटायू नावाच्या पक्षानं रावणाबरोबर युद्ध केलं, पण रावणानं त्याचे पंख छाटले आणि तो आदमेल्या अवस्थेमध्ये राम 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 म्हणत त्या ठिकाणी पडलेला आहे. राजा प्रभू रामचंद्रजी आणि लखनजी ज्या वेळेला पुन्हा पर्णकुटीमध्ये आले, सीता दिसत नाहीये. कुठं गेली? मृगजयनी, हे मृगनयनी, हे जानकी, भाभी सीता, भाभी सीता असा आवाज गुंजू लागला. सगळ्या वृक्षांना, वेलींना, फुलांना विचारू लागले, माझी जानकी पाहिली का? फिरत 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 जटायू जवळ आले आणि जटायू आदमेल्या अवस्थेत पडलेला होता. राम राम म्हणत होता. मी एका राक्षसाला पाहिलं सीतेला घेऊन जाताना. मी त्याला त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी मी सफल झालो नाही. असं म्हणून जटायूनं सांगितलं की या बाजूला त्यानं तिला घेऊन गेलेला आहे आणि म्हणून मला तुमच्या मांडीवरती मृत्यू येतो, हे माझं महत्भाग्य आहे. आणि मग असं करून जटायूनं प्रभू रामचंद्रजीच्या मांडीवरती आपला देह ठेवलेला आहे. आणि फिरत 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 आता प्रभू मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। अखंड जी शबरी माता चिंतन करते प्रभूचं. ती शबरी या ठिकाणी येत आहे. येऊ द्या आपा. ये रे माझ्या राम राया, 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 राम राया माझ्या राम राया. वाकत 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 काठी कुठे काठी. माझा राम राया, माझा राम माझा राम. खाली वाकायचं, खाली वाकायचं, अजून खाली, अजून खाली, हळू दम्माना दम्माना.
मीठे 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 तेरा अपने हाथों से खिलाऊंगी मीठे 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 मेरे अपने हाथों से खिलाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी आएंगे रघुराई तब मैं आसन पर दिखाऊंगी मांडी घालायची मांडी मीठे 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 बेर अपने हाथों से मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी लखन जी का दर्शन होगा सबरी के कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का पावन होगा सबरी के कुटिया का पावन होगा राम जी का पावन होगा सबरी के कुटिया का पालन होगा राम जी का पावन होगा सबरी के कुटिया का पावन होगा टाळी वाजवा टाळी वाजवा हरी बोल शबरी याच्यावरती थोडस पुन्हा सिंहावलोकन आपण उद्या करूया आज वा वा सर्व भजनी मंडळाला मी या ठिकाणी धन्यवाद देऊ असा गोड हरिपाठ आपली सेवा या ठिकाणी देत आहे या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक शुभमजी महाराज सुद्धा आनंद घेत आहेत त्यांना धन्यवाद आहे राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा प्रभु रामचंद्र भगवान की अतिशय आनंद आमच्या सर्व